ही थेट दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा मंडळाची। या ठिकाणी खरं तर जी देणगी गणपती बाप्पाला दिली जाते त्या देणगीची मोजदाद सुरू आहे। मोजदाद प्रक्रिया दरवर्षी अशाच प्रकारे केली जाते। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दान करत असतात, देणगी देत असतात। खरं तर नवसाला पावणारा गणपती अशी या लालबागच्या राजाची ओळख आहे। संपूर्ण राज्यातून देशभरातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत असतात आणि आपला जो नवस आहे तो पूर्ण झाल्यानंतर जी देणगी आहे ती गणपती बाप्पाला अर्पण करत असतात। त्याच अनुषंगाने गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या या देणगीची मोजदाद प्रक्रिया ही सुरू आहे। लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद आता सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजा मंडळाची। या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद सुरू आहे। खरं तर दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात आणि लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत दानपेटीत दान देत असतात। जी देणगी आहे ती अर्पण करत असतात। बाप्पाच्या चरणी अर्पण झालेली जी देणगी आहे दानपेटीतील त्या दानाचं त्या देणगीचं मोजदाद आता सुरू आहे। भाविक मोठ्या श्रद्धेनं गणपती बाप्पाला वेगवेगळे अलंकार, सोन्या चांदीचे जे अलंकार आहेत ते, त्यासोबतच रोख रक्कम देखील देणगी म्हणून देत असतात, देणगीच्या स्वरूपात देत असतात। लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद आपण पाहतोय। ही थेट दृश्य आहे लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। ही थेट लाईव्ह दृश्य लालबागच्या राजा मंडळाची लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद सध्या सुरू आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी गणेश भक्त भाविक मोठ्या श्रद्धेनं आशेनं खरं तर गणपती बाप्पाला साकडं घालत असतात, नवस बोलत असतात आणि त्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर खरं तर गेल्या कित्येक वर्षांचा वर्षांची ही परंपरा आहे आणि त्याच परंपरेनुसार लालबागच्या राजा या मंडळात भाविक जे आहेत जी देणगी देत असतात त्या देणगीचा मोजदाद सध्या सुरू आहे। लालबागच्या राजाच्या दानपेटीतील दानाचं मोजदाद सुरू आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, दानपेटीतील दानाचं मोजदाद सुरू आहे, काय सविस्तर माहिती? मेघना, नक्कीच दानपेटीतील दानाचं मोजदाद आता सुरू आहे। काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर दानपेटी खोली करण्यात आली होती आणि पैशांची मोजदाद करण्यात आली होती। आता या ठिकाणी सोने चांदीच्या वस्तू ज्या आहेत त्या भाविकांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भातील आता मोजदाद जे आहे ते सुरू करण्यात आलेली आहे। लालबागच्या राजा दर्शनाला खरं तर आता देशामधून आणि जगातून खरं तर या ठिकाणी भाविक भक्तगण येत असतात। त्यांच्याकडून त्यांची नवस पूर्ण झाल्यावरती काही वस्तूंचं दान या ठिकाणी करत असतात, काही मनोभावे दान करत असतात। त्याच आता वस्तूंची या ठिकाणी आपण पाहतोय मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे। काही सोन्या चांदीच्या सुद्धा या ठिकाणी गोष्टी पाहायला मिळतात। चांदीचे मोदक असेल, सोन्याचा मुकुट असेल, सोन्याची अंगठी असेल, सोन्याचं एकूणच दूध असेल, अशा प्रकारचे जे विविध वस्तू आहेत त्या सोन्या चांदीच्या वस्तू त्या या ठिकाणी बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या आणि त्याचीच मोजदाद ही सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी अनेक भाविकांनी घर सुद्धा या ठिकाणी चांदीचं घर बाप्पाच्या या चरणी अर्पण केल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी नवस हा कुठेतरी पूर्ण झाल्यानंतर अशा वस्तू ज्या आहेत ते भाविकांकडून या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात येतात। ही पहिल्या दिवसाची म्हणजे काल दिवसभरामध्ये ज्या गोष्टी आल्या होत्या या संदर्भातील खरं तर मोजदाद सुरू आहे। सोन्या चांदीच्या वस्तू आहेत यामध्ये काही बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा सोन्याने बनवलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय। मेघना, स्वप्नील, जर आपण पाहिलं लालबागच्या राजाच्या चरणी खरं तर पहिल्याच दिवशी भक्तांकडून भरभरून दान दिलं गेलेलं आहे। सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही जमा झालेली आहे। पारदर्शकपणा जो आहे मंडळाचा त्याबद्दल स्वप्नील? नक्कीच पारदर्शकपणा मंडळाचा या ठिकाणी आहे, कारण सर्व माध्यमांसमोर या ठिकाणी जे हुंडी आहे ती हुंडी ओपन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कॅश असेल म्हणजे पैशांचे कंठी असेल ती सुद्धा समोर माध्यमांच्या समोर या ठिकाणी दाखवण्यात आली होती आणि आता सोन्याच्या वस्तू, चांदीच्या वस्तू असतील या सुद्धा माध्यमांच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। खरं तर जे पैशांची मोजदाद करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र बँक आणि GS महानगर बँकेचे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। त्यांच्या सहकार्याने सर्व ही मोजदाद सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सुद्धा सर्व लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, मग खाजगी खजिनदार असतील, मानद सचिव असतील, हे सर्व या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून अवरत्र मेहनत करत आहेत। त्यांच्या समोर या ठिकाणी ही मोजदाद सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। काही सोन्याचे मोदक, काही चांदीचे मोदक, चांदीच्या मूर्त्या, सोन्याच्या मूर्त्या, हार, कंठी आणि घर, जास्वंदीचं फूल, अशा अनेक प्रकारचे विविध वस्तू ज्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळतं। निश्चित धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।